एक लक्षात ठेवा, या ठिकाणी सत्तेत मंत्र्यांचं वाटप करत असताना आम्ही इंडिव्हिज्युअल त्यांच्या पक्षामधनं कोण मंत्री असावा किंवा कोण नसावं याचा निर्णय सर्वस्वी त्या पक्षाचं नेतृत्व घेत असतं. आता ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीसोबत अजितदादा त्या ठिकाणी आले, त्यावेळेला त्यांचे निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्णय असतात. त्यांच्यामध्ये ह्याला घ्या किंवा ह्याला घेऊ नये अशा प्रकारचा आग्रह करण्याचं काही कारण नाही, कारण तो त्यांचा पक्षांतर्गत विषय त्या ठिकाणी असतो. परंतु आम्ही आमच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आम्ही दूर गेलो नाही. आम्ही त्या ठिकाणी आज राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी उलट प्रतिप्रश्न केला की आम्हाला एक बोट दाखवत असताना आपण त्या ठिकाणी ते जेलमध्ये असताना केवळ आरोप नाही, तुम्हाला मंत्रिमंडळातून त्यांना काढावं अशा प्रकारची आम्ही मागणी केली. त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांनी त्या ठिकाणी समर्थन केलं, त्यांना पाठबळ दिलं, जाहीरपणे समर्थन केलं. त्यामुळं नाकानं कांदे सोलत असताना आपण जे काय केलं याचं आत्मपरीक्षण करून त्या ठिकाणी बोलायला हवं. आणि त्याच्यामुळे स्वतःचाच त्या ठिकाणी अंबादास दानवेंनी स्वतःची हिट विकेट दिली, कारण त्यांच्याकडे उत्तर नाही, निरुत्तर त्या ठिकाणी झाले. आणि देवेंद्रजींनी स्पष्ट त्या ठिकाणी केलं की बाबा शिंदे साहेबांनी मी त्या ठिकाणी मांडी लावून बसलेलो आहो, आता त्या पलीकडे त्यांच्या मांड्या कोणाकोणाबरोबर लागल्या आहेत हा त्यांचा पक्षांतर्गत विषय त्या ठिकाणी आहे. एवढ्या क्लॅरिटीनी भूमिका त्या ठिकाणी देवेंद्रजींनी सभागृहात घेतली. भारतीय जनता पार्टीचीही त्या ठिकाणी तशाच प्रकारची भूमिका आहे, कारण भारतीय जनता पार्टीतला अंतर्गत विषय असेल आणि आपण त्या ठिकाणी 4 गोष्टी दाखवल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं त्याच्यावर निर्णय घेणं, त्याच्यावर ॲक्ट होणं. नाही, प्रश्न असं म्हणणं नाही. आता अर्थ काय काढायचा तुम्ही वेगवेगळे अर्थ काढू शकता. मी अगदी सरळसोट त्या ठिकाणी भूमिका मांडली की त्यांचा पक्ष आहे, त्यांचं नेतृत्व आहे आणि पक्षांतर्गत त्या ठिकाणी कोणाला घ्यावं घेऊ नये हा त्यांचा विषय आहे. मी नातं नाही किंवा असं काही नाही. आता अजितदादांना स्वीकारलं म्हणजे अजितदादांच्या सगळ्या त्या लोकांना आम्ही स्वीकारलं असा अर्थच त्याचा असतो. तथापि तो अधिकार आमचा नाही आहे. आणि मग त्यांच्याकडून जर त्या ठिकाणी आग्रह असेल, मागणी असेल तर त्याच्यासाठी कात्याकूट करून वैचारिक त्या ठिकाणी मंथन किंवा काय असं करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. नाही, अजून एक बघा, ते काय मंत्री झाले नाहीत किंवा त्यांच्याकडे संविधानिक कुठली अजून त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली नाही. किंबहुना आम्ही देशद्रोहाचा आरोप केला होता, तो चुकीचा होता, मागे घेतोय असंही काय वक्तव्य आम्ही त्या ठिकाणी केलेलं नाही. आता त्यांनी त्या पक्षाने समर्थन दिल्यानंतर आता त्यांच्यामध्ये ते आज त्या गटामध्ये बसलेले आहेत, त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे. आता त्याच्यामुळं आपण देशद्रोहाच्या आरोपाला स्वीकारलं आहे, ते सोबत आलेत असं काही त्याच्यासाठी हे करण्याची आवश्यकता नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे निर्णय हे त्या ठिकाणी सैद्धांतिक तत्वावरच असतात आणि आम्ही पार्टी म्हणून त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. आपण एक लक्षात घ्या, आता सगळ्याच गोष्टी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रकट करण्याची आवश्यकता नाही. ज्या ज्या वेळेला मंत्रिमंडळात कोण असावं कोण नसावं या चर्चा झाल्या होत असतात, त्या वेळेला भारतीय जनता पार्टीने आपली स्पष्ट स्वच्छ पारदर्शक भूमिका त्यांच्या नेत्यासमोर घेतलेली आहे. तथापि शेवटी त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या काही नेत्यांची आवश्यकता असेल, त्यांना जबाबदारी देणं त्यांना क्रमप्राप्त असेल किंवा त्यांचा आग्रह असेल तर भारतीय जनता पार्टी आम्ही एकोप्यानं लढत असताना त्यांच्याशी या विषयावरनं मतांतर करणं हे त्या ठिकाणी भविष्यातल्या वाटचालीसाठी आमच्यासाठी योग्य नव्हतं.
आता उद्या नवाब मलिकांना विधानसभा लोकसभा लढवायची असेल आणि जर अजितदादांनी किंवा त्यांच्या पक्षाने त्या ठिकाणी त्यांचं नाव दिलं तर त्या ठिकाणी आमचे वरिष्ठ नेते ते विचार करतील, परंतु शेवटी आम्हाला एकत्रित राहायचं असल्या कारणानं त्या पक्षाची भूमिका, त्या पक्षाचा निर्णय हा आम्ही त्या ठिकाणी समजून घेऊ किंवा त्याच्याशी आम्ही जुळवून घेऊ. हे बघा, उडदा माझी काळे गोरे राजकारणामध्ये त्या ठिकाणी सगळ्याच पक्षामध्ये कमी जास्त प्रमाणात असतात आणि त्यातनं जे चांगलं असतं तो त्यातला मध्यम मार्ग काढून त्या ठिकाणी आपल्याला सुवर्ण मध्य काढून त्या ठिकाणी जनतेच्या हितासाठी सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी काम करावं लागतं. आता सगळ्यांनी अशा प्रकारची एकमेकांची उणीधुणी जर काढायचं त्या ठिकाणी ठरवलं तर मला वाटतं आम्ही ज्या एकोप्यानं सगळे आमचे प्रत्येकाचे पक्षाची आयडियोलॉजी वेगळी असताना सुद्धा सगळ्यात महत्त्व आम्ही महाराष्ट्राच्या विकासाला, महाराष्ट्राच्या हिताला त्या ठिकाणी दिलंय. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे जेव्हा कोएलिशनचं गव्हर्नमेंट असतं, जेव्हा महायुतीचं असेल, महाआघाड्यांचं असेल, आपण बघाल की ज्यावेळेला महाविकास आघाडीची युती होती त्यावेळेला शिवसेनेसारखा पक्ष, टोकाची विचारधारा वेगळी, त्यावेळेला काँग्रेसबरोबर मांडीला मांडी लावून बसलं. तिन्ही पक्षांचे वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा असताना त्यांनी सत्ता त्या ठिकाणी चालवली. आता आम्ही फार एकमेकांच्या आयडियोलॉजीशी सरमिसळ न करता राज्यातील प्रत्येकाचा अजेंडा पक्षाचा वेगळा असू शकेल, प्रत्येकाची विचारधारा वेगळी असू शकेल, परंतु एक कॉमन अजेंडा महाराष्ट्राच्या विकासाचा, महाराष्ट्राच्या हिताचा घेऊन आम्ही चाललो आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं जेवढं सामंजस्यपणाचं, समन्वयाचं राजकारण करत पुढे जाता येईल अशा प्रकारची भूमिका देवेंद्रजी फडणवीस साहेबांची असल्या कारणानंच ही महायुतीची मोठ त्या ठिकाणी बांधली गेली.